नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर स्वागत आहे. आपण काल्पनिक कथा सांगत आहोत. कोणत्या गोष्टीत काही संबंध नाही मित्रांनो. काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टीत काही संबंध नाही, फक्त मनोरंजन पाहणार. तुमच्या मनोरंजनासाठी हा व्हिडिओ बनवला. तर हा व्हिडिओ तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे विशिष्ट दर्जाचा चांगला असा वाटेल असा मी प्रयत्न करतो. काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टीचा कशाचाही काही संबंध नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ अजिबात एकदम टॉप 10 असा होईल असं मला वाटतं. ही कहाणी खूपच तुम्हाला छान आणि अतिशय चांगली वाटेल. तर ही कहाणी आज तुम्हाला सांगत आहे. तर पूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जी 10 जणांची आहे ती एकाची कशी या व्हिडिओमध्ये मी सांगतो. जी बाई मित्रांनो अलग अलग सगळ्याकडे जाऊन माझ्याकडे पैसे जमा करून देत गेली, ती बाई एका संघ कसं नीट आहे मित्रांनो हे तुम्हाला कळतं. मित्रांनो बाईचं बोलणं वागणं जे असते मित्रांनो तिच्या बोलण्यावर सगळं काही कळतं हे तुम्हाला. संस्कारी बायको आपल्या नवऱ्याच्या पुढे जात नसते मित्रांनो. घरचं पाऊल किंवा दरवाजा ओलांडून जात असते आणि जी गेली ती घरात येत नसते हे आपल्याला दिसून येतं. हेच इतिहास आहे, एक इतिहास दडलेला आहे मित्रांनो. जी संसारिक आहे मित्रांनो ती आपल्या नवऱ्याचं घर आणि दार कधी सोडून आपल्या नवऱ्याच्या दारातच अंतर जे काही क्षण असतात तिचे ते नवऱ्याच्या दारातच सोडत असतात. हे लक्षात घेतलं सगळ्यात माहीत आहे. जी बाई संस्कारी आहे आपल्या नवऱ्याच्या घरात शेवट तिचा होतो हे आपल्याला सगळ्यात माहीत आहे. जी बाई एक सांगायचं म्हटलं 10 सोबत गेली ती एका संगत कसं ह्या नाटकाचं आपल्या नावं सांगतं. ह्या आपल्या कहाणीचं नावच आहे जे 10 बरोबर गेली एका बरोबर कसं. तर ही कहाणी आपली एक चांगल्या प्रकारची वाटणार आहे. तर मित्रांनो ह्या कहाणीमध्ये आपण तुम्हाला सांगा तर किती नवरा सांगावं आणि गोष्ट की बोलवतो त्या डोक्यात पर्यंत 10 मित्र बसल्या. तर मित्रांनो अशा कंटेंटमध्ये आपण सांगत असतो की माणुसकी आणि काळीमा लावणारी तिच्या खंडाला जाग लावणारी ती सांगणारी होणारी बायको. तरी आपल्याला आज आपण पाहता वेगवेगळ्या प्रकारची बातम्या आपल्याला कळत आहेत. 1 झाले 2 झाले 3 झाले 3 झालं काहीतरी केलं झालं बॉडी इकडे भेटते तिकडे भेटते ही कहाणी आपल्याला सतत कुठे ऐकवत. ह्याचं कारण कोण आहे? ह्याचं कारण कोण आहे? लालच आहे. लालच पैसा किंवा वेगवेगळं काहीतरी वेगवेगळ्यामध्ये एक दृष्टिकोन वेगळं काही पाहायचं दुसऱ्या माणसामध्ये आणि हे तेच कारण तिच्या मृत्यूचं कारण ठरवलं. या कहाणीमध्ये तेच तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात. तर पूर्णपणे पाहणार. तर ही असते लालची बाई मित्र. तर प्रत्येक एक चॉकलेट दाखवून त्याच्याकडे जायचं, एक बिस्किट देत त्याच्याकडे जायचं आणि कोण आईस्क्रीम देत त्याच्याकडे पळायचं. ही बायको अशा प्रकारची. तर म्हणजे एक तर बापाकडून बी नाव खराब, बापाच्या एक खांद्याला डाग, इकडे नवऱ्याच्या एक खांद्याला डाग, जीवनाचा डाग झाला. आणि हे डाग कोणाच्या घरी येऊ नये असं मी देवा ईश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण की अशा घटना जे होतात त्या घरामध्ये कोणाचंही घर घरात होतं. कारण की एक गाडी 1000 जंगल जाळते होतात. ही अशी कहाणी मी तुम्हाला सांगतो. देवडीवर मी हे सांगतो. सगळं काही आपल्याला वेगळं काही पाहायला भेटत होतं. कसल्या कहाणी आपल्याला ऐकायला येतात आणि कसल्या घटना आपल्याला देतात. तर हेच काही म्हणजे बाईची एकाची बाई बोलायची असते तर तिसरा मित्र, चौथा मित्र, 5वा मित्र असं करत नवऱ्याला सोडून घेऊन राहतात. नवऱ्याला सोडते आणि मायाला पैसे जमा करून देते. मित्राकडे जाते वेगळ्या आणि मायाकडे पैसे जमा करतो. माय बी लालची मित्रांनो. माय तर सगळ्यात लालची, लालचखोर असते मित्रांनो. आणि एक दिवशी ही गोष्ट भागात पडते. नवरा तिसऱ्याला चौथाला मग तिथं जर चौथं एक दिवशी काय होतं मित्रांनो एक भरत झाली की मित्रांनो त्याचा दुर्दोवी आणतो. दुर्दोवी आणतो म्हणजे काय मित्रांनो तर काय म्हणतात का बुरे काम का बुरा नतीजा. तर जिथं केलं अतिघाई संकटात नाही ही अशी गोष्ट आपण ऐकणार. हेच त्याचं मृत्यूचं कारण ठरलं. कारण की माणूस करतो तो अति तिथं माती असतो. तर हेच तिचं लोक अतिशय जे वेगवेगळ्या प्रकारचं होतं जे प्रत्येक वेगवेगळ्या माणसाकडे जायचं तर एका दिवसातून ह्याचाच काटा काढला आणि बॉडी जवळ दिसले करून अंत झालायचा तेव्हा बघून अतिशय दुर्दैवी वाटतं. मग ह्याच्या नंतर जे पाप केलं त्याला याच्यात भोगा लागतो. हे असं मित्रांनो जास्त कुकर्माची सजा की जे पाप जे केलंय त्याला याच्यात खडा करतो. ज्याने केलं त्याने नक्की भोग लागतो. जे कष्टाचं इमानदार करतं ते मित्रांनो आपलं घर सोडून लावण्याचं कधी भोग लागतो. तर एवढं
ही कहाणी जी होती मित्रांनो एक आपल्या एक छोट्याशा स्वरूपात आपण आपली छोटीसा मुद्दा देऊन तुम्हाला कळलं होतं. कारण प्रत्येक जीवनामध्ये सुख यायला वेळ लागतो पण दुःख यायला वेळ लागत नाही. तर काही अशा काही घटना तर आपल्या चॅनलवर आपण एक छोटंसं टॉपिकवर तुम्हाला बोलत होतो. तर हे पाहिलं तुम्ही कशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवला आणि कशा प्रकारे तुम्हाला छोटासा एक मुद्दा देऊन आपण हे टॉपिक घडलं. तर हे आजचा व्हिडिओ अंत झाला आणि ही कहाणी लालचीची इथं संपली होतं. म्हणजे कसं तर लालच बुरी बला आहे. तुम्हाला हेच म्हणतो हमेशा ह्या लालची पाहिजे 2 नंबर 3 नंबर झाले 4थ्यानं कहाणी संपली. तर हे अति लालच कुठेही काही कामाला त्यासाठी जीवन जे काय आहे त्याच्यामध्ये अंतर राहणं हे त्याने विचार केला असता तर त्याने आज प्रत्येक कहाणी सांगायचं तर ह्या कहाणीमध्ये आज झाली असती. तर हे असेल तर सत्याची कहाणी जी काही पापाचा घडा भरला करता हे असं होत असतं. जर अति तिथे माती म्हटलं जातं. तर छोटासा व्हिडिओ आपण समोर करतो. तर आपला हा व्हिडिओ कसा वाटतो काय नाही आम्हाला नक्की कळत राहतो. बाय सबस्क्राईब करा, लाईक करा. अशा प्रकारचे आपण व्हिडिओ आणतात आणि चांगले व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत राहतो. बाय सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला मदत करा. बाय बाय.